नमस्कार, मी कल्पेश. माझा विषय आहे सावित्रीबाई फुले विचार व आजचा समाज. सावित्री नसती तर आज व्यासपीठ नसते, सावित्री नसती तर आता पुस्तक नसते, सावित्री नसती तर आज व्यासपीठ नसते, सावित्री नसती तर आता पुस्तक नसते. अरे नतमस्तक वाट्या माऊलीच्या चरणी ती नसती तर आज स्त्रियांचे अस्तित्व नसते, स्त्रियांचे अस्तित्व नसते. मित्रांनो, आज मी सावित्रीबाई फुले हा विषय घेऊन आलो आहे, ज्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया वावरत आहेत. आणि अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशगाथा जर सांगायची झाली तर सर्वप्रथम त्यांना समजून घ्यावं लागतं. आणि माझ्या लगेच मनामध्ये विचार येतो, त्यांना कसं समजून घ्यावं. आणि मी विचार करायला लागतो तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो, त्यांचा जन्म झाला, त्या शिकल्या, परंतु हे लिहायला वाचायला खूप सोपं आहे. पण त्या ज्या काळात जन्माला आल्या त्या काळाचा नेमका आढावा घेणं म्हणजे सावित्री कोण होती आपल्याला समजेल. ज्या काळात मुलगी जन्माला यायला देखील पाप मानलं जात होतं आणि ती जन्माला आल्यावर बालजरट विवाहाची प्रथा समाजाच्या 5वीला पुजली जात होती. म्हणजेच काय तर तिच्यापेक्षा 20-25 वर्षाच्या मोठ्या असलेल्या तरुणाशी तिचा विवाह लावून दिला जात होता. आणि लग्न म्हणजे काय समजायच्या आधीच ती विधवा व्हायची व तिला सती जायला लागायचं. हा एवढा भयंकर काळ होता तो. त्या काळी स्त्रियांना अभ्यास समजलं जातं, कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा अधिकार नव्हता. केवळ चूल आणि मूल एवढेच काम त्यावेळी स्त्रियांना होते. आणि अशा अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. झोपेत सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, झोपेत सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, आणि आपल्या समाजातील स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, आणि आपल्या समाजातील स्त्रियांना शिक्षण हेच आपले जीवन आहे हे पटवावं कसं, हे पटवावं कसं. सावित्रीबाई फुले नाव जरी ऐकलं ना तरी माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं ते त्यांचं सुंदरसं प्रतिबिंब. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. आणि रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. एकदा त्या एका बाजारामध्ये गेल्या होत्या आणि बाजारामध्ये जलेबी खात असताना एका ख्रिश्चन व्यक्तीने त्यांच्या हातामध्ये ख्रिश्चन पुस्तिका ठेवली. त्यांना त्या पुस्तकामधलं काही समजत नव्हतं आणि प्रथमतः त्यांच्या मनामध्ये एकच जिज्ञासा निर्माण झाली, मलाही या पुस्तकातलं काही समजायला हवं. म्हणून ज्योतिबा फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवायला सुरुवात केली. आणि अशाच पद्धतीने 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये स्त्री शिक्षणाची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, समाज सेवेसाठी, स्त्री मुक्तीसाठी खर्च केले. त्यांनी अंधश्रद्धा, विषमतेवर प्रहार केला, बालहत्या प्रतिबंध गृह चालवले, विधवांचा केशवपण थांबवण्यासाठी नाव्यांचा संप घडून आणला. अशा अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणा त्यांनी घडून आणलेल्या आहेत. नको फक्त नावाचा जय जयकार, विचारांची मशाल पेटूया. नको फक्त नावाचा जय जयकार, विचारांची मशाल पेटूया. सावित्रीच्या लेखी आपण अन्यायाला आता गाडूया, अन्यायाला आता गाडूया. केवळ शाळा शिकू नको तर संस्काराचे देणे देऊया, केवळ शाळा शिकू नको तर संस्काराचे देणे देऊया. तिने दिलेल्या अधिकाराने नवा समाज घडूया, नवा समाज घडूया. आज आपल्याला अशा धर्माची गरज आहे जो विज्ञानाशी जोडलेला असेल, माणसाला गुलामगिरीतून मुक्त करेल, त्याला गुलाम बनवणार नाही. कारण सावित्रीबाई फुले म्हणाल्या होत्या, शिका, स्वावलंबी व्हा, कष्टाने जगून ज्ञान मिळवा. आज आपण शिकलो, डिग्र्या घेतल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या, पण आजचा समाज म्हणून आपण सुसंस्कृत झालो होतो. आपण म्हणतो समाज बदलला, राणीमान बदलला, पण प्रश्न आहे की माणसाची मानसिकता बदलली आहे का? लोक म्हणतात सावित्री होती म्हणून स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, पण आजही घराघरात तिला सावित्री सारखा मान मिळतो का? आजही समाजात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे का? हा मोठा प्रश्न आहे. सावित्रीबाईंनी विज्ञानाची कास धरली होती आणि आजच्या या डिजिटल युगात आपण अंधश्रद्धेला बळी पडत आहोत. त्यावेळी सावित्रीबाईंचे तर्कनिष्ठ विचार महत्वाचे ठरतात. सावित्रीबाईंनी मुलींना दिलेला संदेश होता, लाचारी सोडा, स्वाभिमानाने जगा. मी तुमच्यासाठी शेण दगड झेलले, ते तुम्ही कोणासमोर हात जोडून उभं राहावं म्हणून नाही. पदराखाली स्वतःचं अस्तित्व लपवू नको, ताठ मानेने जग. आजच्या रूढी परंपरेनुसार धर्माचं काय हो? धर्म तर त्यांना प्रत्येक कामातच आढळून येत होता. पण समजा एखाद्या व्यक्तीने शिक्षण घेतले तर कोणता धर्म बोलत होता? आज धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म. सावित्रीबाईंनी किती काही सहन केले, परंतु एके दिवशी त्यांची सहनशीलता संपली होती. त्यांच्या समोर एक माणूस आला, तो म्हणाला, ए कुठं निघाली तू? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरूक प्यार आहे की शिक्षण? सावित्रीबाईची तर पायाची आग सर मस्तकात गेली. त्यांनी हात उचलला, काना खाली लावली आणि म्हणाल्या, तू आज समोर आलाय तर तुझं थोबाड फोडलंय. जर पुन्हा समोर आला तर तुझ्या रक्ताला धरती रंगवी. स्त्री कुठल्याही जातीची असो वा धर्माची, ती अशा धमक्यांना आजही व कालही भीक घालत आलेली नाही. शेवटी जाताना एवढंच सांगतो, इतिहास लिहायची ताकद तर रक्तात असते, इतिहास लिहायची ताकद तर रक्तात असते, पण सावित्रीची क्रांती तर तिच्या गावात दिसते.
ज्ञानाचं नंदनवन तिनेच फुलवलं. धन्यवाद.